खासदार श्रीकांत शिंदे आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, आज दोन्ही उमेदवार आपल्या महायुतीचे महापौर या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेत का? मी कल्याण डोंबिवलीमध्ये आज मोठा दिवस आहे। महायुतीचे शिवसेनेच्या महापौर हर्षालीताई थविल आणि त्याचबरोबर उपमहापौर राहुलजी दामले हे निवडून आलेले आहेत बिनविरोध। त्यांना दोघांनाही खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहे। नगरसेवकांना देखील खूप खूप शुभेच्छा की त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली चांगली कामं जी आहेत या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये होतील। अनेक वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे। आता तुम्ही सांगितलं गटर मीटर वॉटर याच्या पलीकडे काही योजना आणणार, नेमकं त्या पद्धतीने काय तुम्ही सूचना नक्कीच आता गटर मीटर वॉटर आता सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ऑलरेडी आहे। त्याच्या पलीकडे जाऊन जे आहे त्या चांगल्या शाळा, मॉडेल्स शाळा ज्या आहेत त्या केल्या पाहिजे। त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था जी आहे ते आता आपलं काम चालू आहे 200 बेडचं कॅन्सर हॉस्पिटलचं, त्याचबरोबर दळण व्यवस्था, मेट्रो वगैरेचं काम चालू आहे। तर माझं म्हणणं आहे की शहराला ज्या ज्या गरजा लागणार आहेत त्या सगळ्या गरजा ओळखून ज्या आहेत चांगल्या पॉलिसीज ज्या आहेत या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये या दोघांनी मिळून जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली बनवलं पाहिजे। शेवटचा प्रश्न, महायुतीमध्ये आहेत पण काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी आहे। तुम्ही ते सांगितलं की महापौर कोणाचा झाला, उपमहापौर कोणाचा झाला, हे सोडून महायुतीत काम करा अशा सूचना देखील दिल्या। असतं काही लोकांच्या अपेक्षा असतात, तर कार्यकर्ता आहे तो कार्यकर्त्याला वाटत असतं, पण आज जी वस्तुस्थिती आहे त्याला समोर ठेवून ती स्वीकारून जे आहे हे पुढे गेलं पाहिजे। भूतकाळात अडकत न पडता भविष्यकाळात आपल्याला काय करायचं आहे, वर्तमानामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरती जास्त फोकस जो आहे तो लोकप्रतिनिधी केला पाहिजे। आणि लोकांना काय पाहिजे, लोकांनी आपल्याला का निवडून दिलं आहे याचं भान ठेवून जे आहे ते सगळ्या लोकप्रतिनिधी जे आहे ते काम केलं पाहिजे। एकंदरीत पाहायला गेलं तर कुठलाही वादविवाद न करता महायुतीत काम करा अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन गणेश राठेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।